जय हरी शेतकरी मंडळींनो, आज कर्जमाफीची रक्कम खात्यात येईल असं सांगितल्या जात होतं. मात्र सहकार मंत्र्यांनी सांगून टाकलं की आज रक्कम खात्यात येणार नाही, कारण काही तांत्रिक बाबीच्या अडचणी आहेत. महा-आय-टीवर डाटा अपलोड झालेला नाही आणि तो झाल्याच्या नंतर उद्या येईल, परवा येईल किंवा 2 दिवसाच्या नंतर येईल असं त्यांनी सांगून टाकलेलं आहे. मात्र यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की ही जी काही कर्जमाफी तर ही एक समझोता कर्जमाफी आहे. कारण या कर्जमाफीमध्ये राज्य सरकार काही रक्कम माफ करणार आहे, काही बँकांनी सोडून द्यायची आहे. आता यावर रविकांत तुपकर यांनी काही आरोप केले आणि त्यानंतर 28/7/2026 रोजी सहकार विभागानं एक प्रेस नोटसुद्धा काढलेली. आता नेमकं या प्रेस नोटमध्ये काय आहे आणि जे रविकांत तुपकर म्हणालेत मग नेमकं यातलं खरं काय आहे हे आपल्याला सगळं या व्हिडिओ माध्यमातून बघायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. आता एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, रविकांत तुपकर जे म्हणतात तर बँकेच्या माध्यमातून एक OTS योजना राबवली जाते या कर्जमाफीच्या व्यतिरिक्त, आणि त्या OTSमध्ये शेतकऱ्यांना त्या कर्जामध्ये काही सूट दिले जाते आणि त्याच्याकडे जे काही उर्वरित कर्ज आहे ते कर्ज भरून घेतलं जातं आणि ते कर्ज भरून घेतल्याच्या नंतर त्याच्या खात्याला एक शेरा मारला जातो की हे समझोता खातं आहे, OTSचं खातं आहे. म्हणजे त्या शेतकऱ्याला पुन्हा कोणत्याच बँकेकडून दुसरं कर्जच मिळत नाही. मग त्याला एज्युकेशन लोन घ्यायचं असेल, त्याला घर बांधायला कर्ज घ्यायचं असेल, त्याला पाईपलाईनला कर्ज घ्यायचं असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचं जर कर्ज घ्यायचं ना तर त्याला मिळत नाही. याला सोप्या भाषेत आपल्या सिबिल रिपोर्ट डाऊन झाला म्हणतात त्याला, बरोबर आहे. आणि असंही कोणतं कर्ज आपण नाही भरलं तर सिबिल रिपोर्ट डाऊन होतो. मग हा आरोप केला रविकांत तुपकरांनी की ही समझोता योजना आहे, यामध्ये बँका काही रक्कम सूट देणार आहेत, काही कर्जमाफीची रक्कम राज्य शासन देणार आहे आणि मग उद्या जर शेतकऱ्यांना दुसरं कोणतं कर्ज घ्यायचं असलं तर ते कर्ज मिळणार नाही, त्या शेतकऱ्यांना फक्त पीक कर्जच मिळेल. आता नेमकं ते काय म्हणालेत ऐकून घ्या. सरकारने असं म्हटलं की मुद्दल सरकार देणार आणि व्याज मात्र बँकांनी राईट ऑफ करायचं, सोडून द्यायचं, अशा पद्धतीचे निर्देश सरकारने दिलेले आहेत. पण बँका मात्र वरचे पैसे भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावत आहे. आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही म्हटलं होतं की 2 लाखापर्यंत आम्ही सरसकट कर्जमाफी देऊ, तर जो दिलेला शब्द तुम्ही पाळला पाहिजे. आता वरचं व्याज बँका राईट ऑफ करणार म्हणजे सोडून देणार, म्हणजे त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये समझोता हा शब्द येणार आणि त्याचं सिबिल खराब होणार. म्हणजे त्या शेतकऱ्याला एज्युकेशन लोन घेता येणार नाही, त्याला व्यापारी लोन घेता येणार नाही, पीक कर्जाशिवाय त्या शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचं लोन घेता येणार नाही. आता रविकांत तुपकर जे म्हणतायत तेही बरोबर आहे, कारण या शेतकऱ्यांना 2 लाखाची कर्जमाफी झाल्याच्या नंतर राज्य सरकार पुन्हा पीक कर्ज देणार आहे. पीक कर्ज मिळेल, पण त्या शेतकऱ्याला त्याच्या मुलांच्या शिक्षणासाठी कधी कर्ज घ्यावं लागतंय, त्याला एखादं ट्रॅक्टर शेतीसाठी घ्यायचं असेल त्याला कर्ज घ्यावं लागतंय, त्याला मोटरसायकल घ्यायची असेल शेतात जाण्यासाठी त्याला कर्ज घ्यावं लागतंय, घर बांधायचं असेल किंवा कोणत्याही प्रकारचं जर दुसरं पीक कर्जाव्यतिरिक्त कर्ज घ्यायचं असेल तर त्यांच्या मते या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळणार नाही, मग नुसतं पीक कर्जच मिळणार. आणि यामध्ये महत्त्वाचं जे काय सांगितलं जातं आहे की बँक काही सूट देणार आणि सरकार काही कर्जमाफी करणार. तर त्यामध्ये 28/7/2026 रोजी जे प्रेस नोट काढली होती ती प्रेस नोटसुद्धा आपण बघू. शासनाने दिनांक 9 जून 2026 रोजी सर्व व्यापारी बँकांना पत्र देऊन अनुत्पादित वर्गवारीतील खात्यांना विशिष्ट प्रमाणात सवलत, ज्याला हेअरकट असं म्हणतात, देण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे शासनाने 1 जुलै 2026 रोजी सर्व बँकांना पत्र देऊन 1 एप्रिल 2026 नंतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर व्याजाची आकारणी न करण्याबाबत निर्देश दिले आहेत. शासनाने अनुत्पादित कर्ज खात्याबाबत बँकांनी खालीलप्रमाणे सवलत देण्याबाबत सूचित केले आहे. आता त्यामध्ये बघा, अनुत्पादित कर्जाचा दिनांक म्हणजे हे NPA गेलेले खाते 30/9/2021 किंवा त्यापूर्वी तडजोडीची रक्कम अशी असणारे अनुत्पादित तारखेस कर्ज खतावणीमधील कर्ज बाकीच्या 35%, दिनांक 1/10/2021 ते 30/9/2022 अनुत्पादित तारखेस कर्ज खतावणीमधील कर्ज बाकीच्या 45%, 1/10/2022 ते 30/9/2023
अनुत्पादित तारखेस कर्ज खतावणीमधील कर्जबाकीच्या 55%, 1/10/2023 ते 30/9/2024 अनुत्पादित तारखेस कर्ज खतावणीमधील कर्जबाकीच्या 70%, 1/10/2024 ते 30/9/2025 अनुत्पादित तारखेस कर्ज खतावणीमधील कर्जबाकीच्या 85%. तर अशा प्रकारे ही काही बँकांनी सूट द्यायची आणि काही राज्य सरकारनं द्यायची असं या प्रेस नोटमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. मग जर शेतकऱ्यांना इतर कर्ज घ्यायचे असतील तर मग त्या शेतकऱ्यांना पुन्हा मिळणार नाहीत. आणि याच कर्जमाफीमध्ये जी OTS योजना आहे तर ती OTS योजना कशी आहे, जे 2 लाखाच्या वरचे शेतकरी आहेत त्यांनी ती रक्कम वरची भरायची आणि मग त्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची लाभ मिळणार. मग आता या शेतकऱ्यांना सुद्धा याच्यासारखंच जे हे सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे जर पुन्हा उद्या दुसऱ्या प्रकारचं कोणतं कर्ज घ्यायचं असेल आणि जर ते त्यांना मिळणार नाही तर याचं अद्याप कोणत्या प्रकारचं स्पष्टीकरणसुद्धा आलेलं नाही. मात्र रविकांत तुपकरांनी याबद्दल आरोप केलेत. आता यावर राज्य सरकारनं सुद्धा स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे की या माध्यमातून त्या शेतकऱ्यांचा सिबिल रिपोर्ट हा डाऊनसुद्धा होणार नाही. कारण त्याशिवाय शेतकऱ्यांना इतर कर्ज ज्यावेळेस घेण्याची गरज पडते ते कर्ज मिळवता येणार नाही. आता या प्रेस नोटमध्ये पुन्हा काय म्हटलं आहे पुढं बघू आपण. शेतकऱ्यांनी बँकेच्या यादीतील रक्कम त्याचप्रमाणे प्रणालीवरील रक्कम पाहून आधारित प्रमाणीकरण करायचे आहे. गाव स्तरावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये दिसत असलेली रक्कम वर नमूद केल्याप्रमाणे अनुत्पादित कर्ज खात्यास निर्देशित प्रमाणात सवलत हेअरकट आकारून आलेली तडजोड रक्कम आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे बँकाकडून दिनांक 1/4/2026 नंतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर व्याजाची आकारणी होणार नाही. त्यामुळे याबाबत स्पष्ट करण्यात येते की दिनांक 25 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतील रुपये 2 लाखापर्यंतची रक्कम शासनामार्फत माफ करण्यात येणार आहे व शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची रक्कम बँकेत भरावी लागणार नाही. दिनांक 28 जुलै 2026 पर्यंत 3.96 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे व प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. आधार प्रमाणीकरणानंतर शेतकऱ्यास द्यावयाच्या कर्जमाफीची रक्कम निश्चित होऊन सदर रक्कम थेट लाभ वितरण पद्धतीने शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करून कर्ज खाते निरंक करण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्जाची उपलब्धता होणार आहे. तर अशा प्रकारे बऱ्याच शेतकऱ्यांनी आतापर्यंत आधार प्रमाणीकरण केले, पण याचा विचार शेतकऱ्यांनी सुद्धा केला नाही की ही समझोता योजना आहे आणि मग या माध्यमातून जर आपल्याला उद्या दुसरं कर्ज मिळवायचं असेल तर पुन्हा कर्ज मिळणार नाही. मात्र याचं स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे. समजा राज्य सरकारनं स्पष्टीकरण दिलं की असं काही होणार नाही, त्या शेतकऱ्यांचा सिबिल रिपोर्ट डाऊन होणार नाही, तर एक शेतकऱ्यांना सुद्धा समाधान मिळेल. आणि जर उद्या तसं झालं तर त्या शेतकऱ्यांना पुन्हा कोणत्याही प्रकारचं कर्ज मिळणार नाही. मग आता यामध्ये नियमित शेतकरी येत नाहीत, कारण नियमित शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपये प्रोत्साहन देण्यात येणार आहे. मात्र त्यांच्यासाठी सुद्धा 2 लाख रुपये द्यावेत अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे, सर्व शेतकरी संघटनांची मागणी आहे, शेतकऱ्यांची नेत्यांची मागणी आहे. मात्र आता यावर सरकार काय निर्णय घेते त्यावर अवलंबून आहे. आता यावरून तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.